अशा प्रकारे एक सुनीत नावाचा भंगी होता. कारण या गावातील घाण साफ करण्याचा त्याचा धंदा होता. जे काही लोकांनी केर कचरा घाण रस्त्यावर टाकली असेल ते घाण साफ करणे असं त्याचं धंदा होता. आणि अशा प्रकारे तो आपला उदरनिर्वाह कधीचे घाण साफ करून गावातली हलका आणि पिढीचा तसा त्याचा तो धंदा होता की आजही आहेत की जे आजही ते लोक गावातील शहरातील घाण साफ करतात. तसा आजही त्यांचा तो धंदा आहे. एके दिवशी पहाटे भगवंत उठले, त्यांनी किंवा धारण केले व बऱ्याचशा भिकोस भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. तशा प्रकारे भगवान तथागत एके दिवशी सकाळी पहाटेच उठले. त्यांनी आपलं चिवर परिधान केलं आणि चिवर परिधान केल्यानंतर बऱ्याचसा त्यांचा जो भिक्खू संघ होता त्यांना भिक्षा मागण्यासाठी ते सर्वजण राजगृहामध्ये गेले. त्यावेळी जुने त्रस्ता झाडे कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपले धरून हात गाडीवर ओढून नेत होता. तशा त्यावेळी भगवान तथागत आणि त्यांचा तो भिक्खू संघ त्या रस्त्याने जात होता. आणि अशा त्यावेळी सुनीत नावाचा जो भंगी होता त्याचं ते साफसफाईचं काम चालू होतं. तो रस्ता जाळत होता आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खुगणांना येताना त्यांनी पाहिलं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळी त्याचं अंतःकरण एकदम आनंदाने भरून गेलं. आणि परंतु त्याला त्यांची भीतीही वाटू लागली भगवान तथागताची. कारण ते गाडीचं जे टोपले होते ते टोपलेच्या टोपले तो हात गाडीवर घेऊन जात होता आणि की आपला स्पर्श त्यांना होऊ नये कुसंगाला अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भीती वाटू लागली. आपण गाडीने माखलेले आहोत आणि आपला जर त्यांना स्पर्श झाला तर हे चांगलं होणार नाही. म्हणून त्यांनी भगवंताला थोडं बाजूने त्यांनी वाट दिली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याला भीती वाटली. अरे बापरे, संन्यासी लोक इकडे येत आहेत, महान तपस्वी इकडे येत आहे. आणि अशा प्रकारे त्यांना भीती वाटल्यामुळे त्यांनी आता तिथे आजूबाजूला लपायला कुठे जागा नव्हती. आता कशाचा सहारा घ्या, कुठं आपण कोणता आळून धरावा असं त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं. आणि त्याची जी त्या केरकचऱ्याची जी गाडी होती त्या गाडीची जी भिंत होती त्या भिंतीच्या बाजूला तो उभा राहिला. त्या भिंतीला चिटकून उभा राहिला आणि दोन्ही हात जोडून मोठ्या नम्रतेने त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? तेव्हा भगवान तथागताच्या मनामध्ये त्यांचं अंतःकरण करुणेने भरून आलं. त्यांनी त्याच्यावर अफाट अशी करुणा केली आणि त्या करुणामय भावनेने ते त्या सुनीत भंग्याला बोलू लागले की हे सुनीत, अरे हा जो तू धंदा करत आहे मधुर वाणीने, गोड वाणीने, आणि हा जो तुझा धंदा आहे हे तुझं जीवन हे दरिद्रीचं जीवन आहे. या अशा दरिद्री जीवनामध्ये तू वागत आहे, हे जीवन तू पत्करलेलं आहे की याच्यामध्ये राहून तुझा काय उपयोग आहे बरं? अशा प्रकारे भगवान त्याला म्हणू लागले, अरे तू घरत्याग कर, हे जीवन सोडून दे आणि तू माझ्या संघामध्ये येतोस का? माझ्या संघामध्ये आमच्या बरोबर चालतोस का? अशा प्रकारे भगवान तथागतांनी त्याला विचारणा केली. आणि अमृत वर्षाचा आनंद होईल. सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुष जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा
प्रकारे त्या सुनीत भंग्याला त्याच्यावर भगवान तथागतांनी जो मधुरवाणीचा अमृतवाणीचा वर्षाव केला होता, त्यामुळे आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, तो आनंद त्याला अनुभवी आला आणि त्यामुळे तो बोलता आला आणि जीवनात भगवंतासारखे तो मनाची म्हणू लागला की भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहे, त्यांच्यासारखे महान जर या संघात आहे, तर मी का बरं जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावं अशी त्या सुनीत भंग्याने भगवंताला विनंती केली. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खुये, आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीताला प्रवजा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. तेव्हा भगवान तथागताच्या अमृतवाणीमधून उच्चार निघाले की भिक्खवे, आणि असे जे उच्चार निघाल्याबरोबर त्या सुनीत भंग्याची प्रवजा झाली आणि लगेच त्याची उपसंपदा सुद्धा झाली. त्याला उपसंपदा मिळाल्यानंतर त्याला चिवड देण्यात आलं, त्याच्याकडे भिक्षापात्र देण्यात आलं. अशा प्रकारे त्याची उपसंपदा होऊन गेली. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनयाची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. तेव्हा भगवंतांनी त्या उपाधी नावाला सोबत घेतलं आणि ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, ज्या विहारामध्ये वास्तव्य होतं, तिथं त्याला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला भगवान तथागताचा जो धम्म आहे, मानवी जीवन कल्याणाचा जो सुखाचा धम्म आहे आणि जे विनय आहे, जे नियम आहे, जो सदाचार आहे, हा याची शिकवण भगवान तथागतांनी त्याला दिली. आणि ते म्हणाले, भगवान तथागत शील, संयम आणि दमन. शील म्हणजे सदाचार, की आपल्या काया वाचा मनाचे जे भगवान तथागतांनी सदाचार सांगितलेले आहे, त्या सदाचाराचं पालन करणे. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, जागे असताना त्याचं पालन करणे म्हणजे शील. जे आपल्याला पंचशील सांगितलेलं आहे, या पंचशीलाचं पालन करणे म्हणजे शील. हा भगवान तथागताच्या धम्माचा खांब आहे, पंचशील. याच्यावर सगळा धम्म अवलंबून आहे. तर अशा प्रकारे भगवान तथागतांनी शीलाचा अर्थ अशा प्रकारे सांगितला आणि त्याच्यानंतर सांगितलं भगवान तथागताने त्या सुनीत भंग्याला, शीलानं वाग, शिलाचा सदाचाराचा अवलंब कर आणि संयमानं वाग. म्हणजे तुझ्या काया वाचा मनावर संयम ठेव. तुझी कायाही भरकटली नाही पाहिजे, तुझी वाचाही भरकटली नाही पाहिजे आणि तुझं मन सुद्धा भरकटलं नाही पाहिजे. त्या कुसंकर्माकडे जाता कामा नये, तर सत्याकडे वळव. अशा प्रकारे याला म्हणतात संयम करणे, काया वाचा मनावर संयम करणे. तर अशा प्रकारे भगवान तथागतांनी त्या सुनीत भंग्याला काया वाचा मनावर संयम करायचा सांगितला आणि संयम तर करत आणि पुन्हा तिसऱ्यांदा सांगतात की त्याचं दमन कर. भगवान तथागत म्हणतात, या संयमालाही संयमाचं दमन कर. दमन कर म्हणजे त्याला थांबवा, विचाराकडे जाऊ देऊ नको. तेच ते सदैव उत्पन्न करत राहा, त्याचं दमन करत राहा, त्याचं मनन करत राहा, त्याचं चिंतन करत राहा. अशा प्रकारे भगवान तथागत त्याला सांगतात की असं वागण्यामुळे या विश्वातील तो कुठलाही मानव प्राणी असू द्या, कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, गटाचा, तटाचा, हलका, उच्चा, भारी, कसलाही असू द्या, जर भगवान तथागताच्या धम्माप्रमाणे जर तो अनुकरण करू लागला, ते यामुळे भगवान तथागत म्हणतात की सुनीत, अरे अशा या वागण्यामुळे तू निश्चितच मनुष्य जीवन जे तुझं आहे हे तुझं पवित्र होऊन जाईल. अशा प्रकारे भगवान तथागत त्या सुनीत भंग्याला उपदेश करत आहे. सुनीता इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित वा सुंदर कमल पुष्प उमलावे, त्याप्रमाणे
तथागताला विचारू लागला की हा जो सुनीत नावाचा जो खालच्या जातीतला नीचधंदा करणारा तो एवढा मोठा थोर कसा काय झाला. आणि हे विचारत असताना भगवान बुद्ध त्यांना सांगू लागले की राजमार्गावर म्हणजे आपल्या गडीने जे काही राजमार्ग असेल त्या राजमार्गावर जो काही कचरा टाकला जाते उकिरड्यावर टाकला जाते आणि ज्याप्रमाणे त्या उकिरड्यावर सुद्धा त्या कचऱ्यावर सुद्धा सुगंधित आणि सुंदर असं कमळाचं फूल उगवू शकते त्याच्यावर सुद्धा ते उमलते उगवते फुलते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीकडे अंतर्दृष्टी ज्याच्याकडे नाही अशा अंतर्दृष्टी नसलेल्यांना सुद्धा या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगामध्ये ते शूद्र प्राणी आहेत आणि हे आंधळे झालेले आहेत. अशा या आंधळ्या जगामध्ये बुद्ध पुत्र हा प्रकाशमान होतो की ज्याप्रमाणे सुनीतभंगी हा सुद्धा प्रकाशमान झाला होता. तशा प्रकारे भगवान तथागतांनी त्या जमलेल्या लोकांना उपदेश दिला आणि त्यांचं समाधान झालं आणि आपलं सुद्धा अशा प्रकारे आपण कायावाच्या मनावर संयम करावा, कायावाच्या मनाने पवित्र जीवन जगण्याचे प्रयत्न करावे आणि आपलं जीवन सुखी करून घ्यावं, समाधानी करून घ्यावं आणि दुःखातून मुक्त होण्याचे प्रयत्न करावे. अशा प्रकारे आजचा हा विषय या ठिकाणी संपलेला आहे. बुद्ध